महाराष्ट्र देशा, भीतीनं आम्हा तुझी कधीही गडगडणाऱ्या नभा, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अशा दृष्टीने महाराष्ट्रातील जनता सावध आहे, जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शूरवीर जनता आहे. आता जरी देशभरात भाजपाने ऑपरेशन लोटस चालवलं असेल, बऱ्याच राज्यामध्ये, दिल्लीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेश, सर्व ठिकाणी छोट्या छोट्या पक्षाच्या लोकांना राज्यसभेत असो नाहीतर तुमच्या लोकसभेत असो, विधानसभेत फोडाफोडीचं राजकारण, धरपकडचं राजकारण केलं, दलबदलूचं राजकारण केलं आणि लोटस ऑपरेशन यशस्वी होत चालले आहेत. परंतु महाराष्ट्रात सुद्धा त्यांनी असे काही विखे, चव्हाण, राणे अशा घराणेसुद्धा त्यांनी आपल्यात ओढून घेतले. कसे घेतले ते त्यांना माहीत. परंतु त्यांना मात्र महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रात येण्याचे दरवाजे बंद केलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता ही शूरवीरांची जनता आहे, शूर मावळ्यांचे वंशजाची जनता आहे. सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे महाराष्ट्रातील जनतेने लोटस ऑपरेशनचे महाराष्ट्रातील दरवाजे बंद करून टाकले आहेत. अजिबात वाव नाही. त्यांना आम्ही इथं येऊ देणार नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही काही घराणे फोडले, काही पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, ते नेते फोडलेत तुम्ही. आम्हाला नाही फोडलं, जनतेला नाही फोडलं. जनता फुटू शकत नाही, कारण आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, प्रेरणा लपलेली आहे. त्यामुळे ह्या देशातील लोकशाही कायम राखण्यासाठी, देशातील लोकशाही कायम टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने जबाबदारी घेतली आहे. महाराष्ट्रातील 13 करोड जनतेने जबाबदारी घेतली आहे आणि याला कारणीभूत ठरलेली आहे सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन. सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे महाराष्ट्रातील जनतेने जगात नावाजलेली ही लोकशाही, जगात एक नंबरची लोकशाही, जगात त्या भारताच्या लोकशाहीचं नाव झालेलं आहे. तिला महाराष्ट्रातली जनता डुबू देणार नाही. कारण या ठिकाणी तुमचं लोटस ऑपरेशन हे फक्त नेत्यापुरतं मर्यादित आहे, जनतेपर्यंत नाही. नेत्या लोकांना भीती वाटत असेल तुमच्या ईडी CBIची, परंतु जनतेला काय भीती आहे? जनतेने काही केलेलंच नसतं आणि त्यामुळे जनता ही कायदेशीर तज्ज्ञ माणसाची आहे आणि सैनिक समाज पार्टीचं लॉफुल असेंब्ली आहे. त्यामुळे आम्हाला धैर्य आहे आणि आम्ही या धैर्याच्या जीवावरच तुमचं लोटस ऑपरेशन महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाहीत. पक्षाचे काही असो, पण जनता येऊ देणार नाही याची गॅरंटी आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला या जनतेने पाठिंबा दिला आहे आणि संपूर्ण देशामध्ये भारतातली लोकशाही टिकवण्याची जबाबदारी फक्त महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारलेली आहे आणि ती पूर्ण करणार. म्हणजे करणार. कशी करणार? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार या महाराष्ट्रात स्थापित होणार आहे आणि संपूर्ण जे नेते स्वतःला मास्टर समजत असेल त्यांचा सगळ्यांचा सफाया होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अल्प खर्चात निवडून येणार आहे आणि 13 करोड जनता या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे असा दृढ निश्चय जनतेने केला आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.